26 एप्रिल 2026 या भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या 31व्या स्थापना दिन समारंभासाठी आज भारती विद्यापीठ आणि भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या विनंतीला मान देऊन आवर्जून या आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित राहिलेले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सदस्य आणि महाराष्ट्राचे अक्षय ऊर्जा व दुग्ध विकास मंत्री महाराष्ट्राचे नेते आदरणीय अतुल मोरेश्वर सावे साहेब, या आजच्या समारंभासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले दुसरे मंत्री आणि आमचे ज्येष्ठ बंधू, कोल्हापूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले एक तरुण सहकारी सन्माननीय आदरणीय प्रकाश आनंदराव आंबेडकर साहेब, इथे उपस्थित असणारे भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती, आपल्या मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर, भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर विवेक सावजी सर, इथे उपस्थित असणाऱ्या भारती विद्यापीठातील भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर अस्मिता जगताप, उपस्थित असणारे भारती विद्यापीठातील विश्वविद्यालयाचे कुलसचिव सन्मान्य जी जयकुमार जी, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉक्टर सगरे सर, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉक्टर के डी जाधव सर, उपस्थित या समारंभासाठी सर्व भारती विद्यापीठ आणि विश्वविद्यालयाचे सर्व प्राचार्य, सर्व प्राध्यापक, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व भारती विद्यापीठ परिवारातील शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित सर्व पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि बंधू भगिनींनो, प्रथमतः आज 26 एप्रिल 2026 भारती विद्यापीठाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आणि भारती विद्यापीठातले परिवारातले सदस्य म्हणून भारती विद्यापीठाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी आणि भारती विद्यापीठ या संस्थेवर प्रेम करणारे सर्व हितचिंतक, आपण सर्वजण आजचा हा दिवस एका वेगळ्या आनंदाने साजरा करत असतो. या आजच्या दिवशी मी प्रथमतः आपल्या सर्वांना भारती विद्यापीठाच्या या विश्वविद्यालयाच्या स्थापना दिनानिमित्त आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आजचे दोन्हीही प्रमुख पाहुणे जे भारती विद्यापीठाच्या आपल्या या विश्वविद्यालयाच्या स्थापना दिनी आपल्याला मिळालेले, या दोन्ही पाहुण्यांचं आपले भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचा आणि या दोन्ही पाहुण्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळातला अत्यंत स्नेहाचा संबंध गेल्या अनेक वर्षांपासून राहिलेला आहे. वास्तविक पाहता आदरणीय पतंगरावजी कदम साहेब आणि आदरणीय अतुल सावे साहेब, आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब हे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी एकत्रितपणे काम केलेलं आहे आणि एकत्रित काम करत असताना आज जो त्यांचा जिव्हाळा आणि त्यांचा स्नेह अतुल सावे साहेबांच्या सोबत गेल्या अनेक वर्षांपासून मी पाहिलेला आहे, आज खरं तर त्याला एक पोचपावती देण्याकरता आदरणीय अतुल सावे साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून इथे संभाजीनगरहून इथं उपस्थित राहिलेले आहेत. आज पहाटे 1:30 वाजता ते पुण्यामध्ये पोचले आणि मी त्यांना सकाळी विनंती केली की साहेब, प्रकाश आंबेडकर साहेबही कोल्हापूरवरून पहाटे काहीतरी 1:30 का 2 वाजता पोचलेत आणि आपण 9:15 वाजता या ठिकाणी कार्यक्रमासाठी निघूयात. मला 8:45 वाजता या ठिकाणी त्यांच्याकडून फोन आला की मी त्यावरून बसलेलो आहे, तुम्हाला जेव्हा यायचं या आणि आपण एकत्रित जाऊ. म्हणजे अतुल सावे साहेब संभाजीनगरहून पुण्याला प्रवास करायला, विशेषतः संध्याकाळचा, हा जवळजवळ 4 तासाचा प्रवास आहे. काल दिवसभर कार्यक्रम त्यांनी उरकल्यानंतर दिलेला शब्द पाळण्याकरता आणि स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांशी असणारे त्यांचे स्नेह संबंध हे केवळ जोपासण्याकरता आज आवर्जून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर ते उपस्थित आहेत. मला सकाळी समजलं की आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत
आणि त्यांनी मला सांगितलं आपला कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच मी संभाजीनगरला त्या दौऱ्याच्या निमित्ताने जाणार आहे. प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा काल दिवसभर त्यांचे दौरे उरकून पहाटे 2ला या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडत असेल की ही सगळी मंत्रिमंडळातले सदस्य हे पहाटे 1 आणि 2लाच का पोचतात. पण त्यांचं जीवन जे आहे हे थोडंच कठीण आहे. सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना आपल्या जिल्ह्यात आपल्या मतदारसंघात दिवसभर जे कार्यक्रम आहेत हे पत्रकार मंडळींना कदाचित त्याची चांगली माहिती असेल. शेवटी रात्री 9-10 पर्यंत कार्यक्रम चालतात आणि 10 नंतर कुठेतरी प्रवास करावा लागतो आणि मग तो पहाटे 1-2 कधी वाजतात आणि त्यातून रात्रीची झोप किती वेळ मिळते आणि सकाळीचा कार्यक्रम दुसरा दिवस कधी सुरू होतो हे खरं त्यांना प्रत्येकाला त्यांचे अनुभव असतात. पण महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्या पतंगरावजी कदम साहेबांची गेले 60 वर्षाची पुण्याई म्हणा किंवा भारती विद्यापीठ या शिक्षण संस्थेचा जो आज गुणवत्तेबाबतीत असणारा समाजामध्ये जी दर्जा आहे जे आदर आहे त्याच्याकरता आज अतुल सावे साहेबांना आणि प्रकाश आंबेडकर साहेबांना आपण इथं खेचून आणलंय असं म्हणलं तर चुकीचे ठरणार नाही. आणि ह्यासाठी आदरणीय अतुल सावे साहेब आणि प्रकाश आंबेडकर साहेब मी तुमचे मनापासून आभार मानतो. भारती विद्यापीठाची स्थापना आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी 10 मे 1964 रोजी वयाच्या 19व्या वर्षी केली आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील एका दुष्काळी तालुक्यामध्ये सोनसळ या गावी झाला. गावची लोकसंख्या ही 800 होती आणि त्या गावामध्ये कुणाचंही शिक्षण 10वीच्या पलीकडे झालेलं नव्हतं. पतंगरावजी कदम साहेब यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं, सोनसळमध्ये काही वर्ष शिकले, तिथून पुन्हा शिरसगाव या गावामध्ये जाऊन शिकले आणि तिथून कुंडल या एका ऐतिहासिक गावामध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलं. हे सर्व शिक्षण घेत असताना बिनचपल्याचं रोज उन्हातानाचं ते पायपीट करत होते आणि अशा अत्यंत संघर्षाच्या परिस्थितीत त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. मग सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या आदरणीय कर्मवीर अण्णांनी जे गरीब विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना सुरू केलेली होती त्या कमवा व शिका योजनेअंतर्गत त्यांनी त्यांचं 10वीचं शिक्षण पूर्ण केलं आणि तिथून वयाच्या 16व्या वर्षी हायवेवर उभं राहून एका ट्रकमध्ये बसवून त्यांनी पुण्यासारख्या शहरामध्ये येण्याचं धाडस केलं. कर्मवीर अण्णांच्या विचारांचा वारसा होता. छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले अशा महान व्यक्तींची ज्यांनी समाजामध्ये समाज सुधारण्याचं काम आपल्या महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात केलं, अशा सर्व लोकांचा विचारांचा वारसा घेऊन ते पुण्यामध्ये आले आणि 16 वर्षी त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या हडपसर येथील साधना विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून 2 वर्ष काम केलं आणि मग भारती विद्यापीठाची स्थापना 10x10च्या खोलीमध्ये केली. अनेकदा आम्ही एक ब्लॅक अँड व्हाईटचा फोटो या ठिकाणी लोकांना दाखवतो ज्याच्यात कसबा पेठेतील एका छोट्याशा खोलीला भारती विद्यापीठ हा पत्र्याचा बोर्ड लावलेला आहे. बऱ्याच लोकांना आंबेडकर साहेब हे सुद्धा माहीत नाही की त्या पत्र्याच्या बोर्डवर जे भारती विद्यापीठ अक्षरं लिहिली आहेत ही पतंगरावजी कदम साहेबांनी स्वतःच्या हाताने लिहिलेली होती आणि तो बोर्ड त्यांनी स्वतःच्या अक्षरांनी लिहिला आणि त्या 10x10च्या खोलीवर लावलेला होता. त्या काळात आदरणीय आनंदराव दादा असतील आणि अनेक सहकारी त्यांच्यासोबत त्यांना मिळाले आणि त्यांनी इंग्लिश, मॅथ, सायन्स या 3 विषयांमध्ये परीक्षा सुरू केली. 1968ला पुण्यातील एरंडवनेच्या परिसरामध्ये केळवाडीच्या झोपडपट्टीमध्ये त्या काळात त्यांनी शाळा सुरू केली आणि स्वर्गीय शंकरराव मोरेंचं त्यांना नाव देऊन तिथं ही मराठी मीडियमची शाळा सुरू झाली. आज मला अभिमान आहे की ती शाळा आजही चालू आहे आणि त्यात जवळजवळ 2,500 मुलं आणि मुली त्या शाळेमध्ये आज शिक्षण घेतात. आणि सगळी गरीब कुटुंबातली, सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आज तिथं शिक्षण घेतात. तिथून जी भारती विद्यापीठाची सुरुवात ही आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या दूरदृष्टीमुळे आणि त्यांच्या जिद्दीमुळे जी सुरू झाली ती कधी त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. भारती विद्यापीठाला आणि युनिव्हर्सिटीला आज जवळजवळ 61 वर्ष पूर्ण होत आहेत. या 61 वर्षाच्या कालखंडामध्ये भारती विद्यापीठाने महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात शिक्षण क्षेत्रात अनेक शिखरं गाठली. भारती विद्यापीठाचा हा भौगोलिक क्षेत्र हे वाढत गेलं. पुण्याबरोबरच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, दिल्लीपर्यंत भारती विद्यापीठ आणि आता लवकरच सावेसाहेब छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा भारती विद्यापीठाचा भव्य असा मोठा कॅम्पस आणि देशातल्या आणि हिंदुस्थानातले प्रतिष्ठित नावलौकिक असणारे
ऑफिस कॉन्ट्रॅक्टर जे पद्मश्री आहेत त्यांच्या माध्यमातून संपूर्ण कॅम्पस उभा करत आहोत. त्याचं काम येणाऱ्या काही महिन्यातच आता सुरू होतंय. आणि म्हणून हा संपूर्ण शाखा विस्तार करत असताना जसं उच्च शिक्षणामध्ये भारती विद्यापीठ येत गेलं, 1977ला 3 कॉलेजेस सुरू झाले. आदरणीय यशवंतराव मोहिते भाऊ जे भारती विद्यापीठाचे 1964 पासून भारती विद्यापीठाचे मार्गदर्शक पतंगरावजी कदम साहेबांचे वडील स्थानी म्हणून त्यांना कदम साहेब मानायचे आणि त्यांचं अध्यक्षस्थान भारती विद्यापीठाचं त्यांच्याकडे होतं. आणि तत्पासून ह्या ठिकाणी 77ला जी 3 कॉलेजेस सुरू झाली, त्याच्यानंतर अनेक कॉलेजेस सुरू झाली. पण हे कॉलेजेस सुरू असताना मूळ जी समाजाची बांधिलकी आहे, ज्या समाजातून आपण आलो, ज्या परिस्थितीतनं आपण आलो, त्या परिस्थितीतल्या इतरांना सुद्धा शिक्षणाची साधनं सुरू झाली पाहिजे, त्या लोकांना सुद्धा शिक्षणाच्या वाटा मिळाल्या पाहिजे. यातून पतंगरावजी कदम साहेबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सुद्धा 80 गावांमध्ये 80 शाळा इथं उभं केलेल्या आहेत. आणि ह्याचा मनापासून आम्हा सर्वांना अभिमान. कारण आज जी समाजामध्ये जो काही परसेप्शन आहे किंवा जो काही माहिती आहे की भारती विद्यापीठाचे अनेक मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, डेंटल अशा अनेक विविध विद्याशाखांमध्ये कॉलेजेस आहेत. पण ग्रामीण भागातल्याही महाराष्ट्रातल्या मुलांना, बहुजन समाजातल्या शेतकऱ्यांच्या मुलाबाळांना शिक्षण देण्याचं काम, सर्व जाती धर्मातील मुलांना शिक्षण देण्याचं काम जे भारती विद्यापीठ करतं, आज त्याचंही कौतुक या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर होतं. आपण या ठिकाणी जेव्हा आलात तेव्हा आम्ही भारती विद्यापीठाला 50 वर्ष जेव्हा पूर्ण झाले तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय प्रणव मुखर्जी साहेब आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते जे गोल्डन जुबलीचं म्युझियम आम्ही उद्घाटन केलं ते आपण पाहिलं. आपण पाहत होतात की सर्व या ठिकाणी भारती विद्यापीठाची कशी वाटचाल या ठिकाणी, साहित्य क्षेत्र असतो, शिक्षण असेल, आरोग्य असेल, क्रीडा क्षेत्र असेल. आज जवळजवळ 5 लाख माजी विद्यार्थी महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यामध्ये भारती विद्यापीठाचे आहेत. आणि प्रत्येक माजी विद्यार्थी समाजाच्या कुठल्या ना कुठल्या महत्त्वाच्या आज क्षेत्रामध्ये आज चांगलं काम करतोय. कोण वकील असेल, कोण डॉक्टर असेल, कोण ॲग्रिकल्चर कॉलेजचा झालेला माजी विद्यार्थी आज शेती क्षेत्रात काम करत असेल, कोण डेंटल असेल, कोण नर्सेस असतील, कोण आर्किटेक्ट म्हणून काम करत असेल, तर कोण सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करत असतील. ही सगळी माजी विद्यार्थी आज भारत देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आज उभारणीमध्ये आज भारती विद्यापीठाचं आणि भारताचं आणि देशाचं नाव, महाराष्ट्राचं नाव उभं करण्याचं काम करतायत. ह्याचा मनापासून ह्या ठिकाणी अभिमान. या 60 वर्षाच्या कालखंडामध्ये आज भारती विद्यापीठाचा परिवार साहेब 10,000 प्राध्यापक शिक्षकांचा झालेला आहे. आज जवळजवळ 2.5 लाख विद्यार्थी आज या ठिकाणी शाळेचे आणि उच्च शिक्षणाचे शिक्षण घेत आहेत. आणि प्रत्येकाला या ठिकाणी परिवार म्हणून आम्ही या ठिकाणी संबोधित करतो. हे पतंगरावजी कदम साहेबांचे संस्कार आणि शिकवण आमच्या आयुष्यामध्ये सातत्याने राहिलेले. आज युनिव्हर्सिटीचा स्थापना दिन आहे. 1996ला भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी स्थापन झाली. स्वर्गीय पंतप्रधान आणि एक ज्येष्ठ अर्थतज्ञ म्हणून पी.व्ही. नरसिंहरावांचा ज्यांचा उल्लेख केला जातो, त्यांनी या युनिव्हर्सिटीला चालना देण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं. स्वर्गीय पी.व्ही. नरसिंहराव असतील, स्वर्गीय प्रणव मुखर्जी असतील, आदरणीय प्रतिभाताई असतील आणि विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, या सगळ्यांनी भारती विद्यापीठाच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाचं मोलाचं योगदान दिलं आहे. ह्याचं या ठिकाणी आवर्जून मला इथं सांगावं लागेल. अनेक लोक महाराष्ट्रामध्ये असतील, आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब, की अनेक लोकांनी प्रत्येकाने या भारती विद्यापीठाच्या इतिहासामध्ये ते साक्षीदार राहिलेत, ह्याचा माझा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आज खरं तर भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाची माहिती आमच्या कुलगुरूंनी आपल्याला दिली. या भारती विद्यापीठाच्या कुलगुरूपदे अनेक लोक इथं राहिले. डॉक्टर उत्तमराव बोयटे सर, डॉक्टर एस.एफ. पाटील सर, त्या ठिकाणी डॉक्टर माणिकराव साळुंके सर, आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी या युनिव्हर्सिटीला एक चांगली इनोव्हेशन आणि रिसर्चच्या बाबतीत दिशा देण्याचं काम केलं, ते आमचे विद्यमान कुलपती आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांनी सुद्धा भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीचं कुलगुरुपद भूषणाचं अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. ते पुणे विद्यापीठात डॉक्टर शिवाजीराव कदम सर जवळजवळ 20 वर्ष होते. पुण्या विद्यापीठामध्ये फार्मसी ही फॅकल्टी उभा करण्याचं काम हे पुणे विद्यापीठाच्या इतिहासात कुणी केलं असेल तर डॉक्टर शिवाजीराव कदम सरांनी या ठिकाणी केलं, हे सर्वांना माहीत आहे. UGCवर अनेक वर्ष त्यांनी जबाबदारी पार पाडली. आज अशी सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातील आज सर्व शिक्षण तज्ज्ञ ही भारती विद्यापीठ आणि विश्वविद्यालयाशी संबंधित आहेत. आज भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीने रिसर्च, इनोव्हेशन आणि फॅकल्टी प्रमोशन म्हणजे जे फॅकल्टी आज रिसर्च आणि इनोव्हेशनमध्ये भर देत आहेत, अशा सगळ्या फॅकल्टीला HRलाही आम्ही या ठिकाणी आज प्रोत्साहन देण्याचं काम करतो. आज कुठल्या विद्याशाखा भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये हे जर मी यादी वाचायला गेलो तर कदाचित आणखी 10 मिनिटं माझा वेळ जाईल.
आणि म्हणून 42 कोर्सेस अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस हे भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये दिले जातात. आणि सर्वात कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे ज्याच्या शिक्षण क्षेत्रात इतिहासात नोंद घ्यावी की ज्याचा उल्लेख कुलगुरू सरांनी केला की भारती विद्यापीठ विश्वविद्यालय ही भारतातली अशी मोजक्या विद्यापीठांमधली एक आहे ज्याला सलग 4 वेळा A++ ग्रेड या ठिकाणी मिळण्याचा मान आज इथं मिळालेला आहे. आणि तो A++ ग्रेड मिळवणं हे किती कठीण असतं हे इथं बसलेल्या समोर असणाऱ्या प्राध्यापकांना आणि अनेक शिक्षण तज्ज्ञांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मी जास्त वेळ इथं घेणार नाही. मला एवढंच सांगायचं आहे की आज आम्ही काही रिसर्चमध्ये काम करणाऱ्या आमच्या प्राध्यापकांचा सत्कार आपल्या शुभहस्ते घेतोय. काही माजी विद्यार्थी ज्या समाजामध्ये भारती विद्यापीठाचं आणि आपल्या महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव उंचवण्याचं काम करतायत अशाही काही माजी विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार करत आहोत. मला 2 शब्द आदरणीय अतुल सावे साहेबांबाबतीत आपल्याला बोलायचे की खरं तर सावे साहेब ह्यांची एक खासियत आहे. ते सलग 4 वेळा विधानसभेचे सदस्य झालेले आणि छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यातून आणि त्या शहरातून आमदारकी भूषवणं तसं काही एवढं सोपं नाही. पण 4 वेळा सलग आमदार होणं आणि त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला उद्योग खात्याची जबाबदारी दिलेली होती. आणि मी आज आपल्या सर्वांना सांगू इच्छितो जसं भारतात आणि महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ पुणे झालं तसं येणाऱ्या 5 ते 6 वर्षाच्या कालावधीत छत्रपती संभाजीनगर हे शहर होणार आहे. एवढं मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास त्या शहरामध्ये घडवण्याचं काम हे सन्माननीय अतुल सावे साहेब हे त्यांच्या नेतृत्वाखाली करत आहेत. त्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत. आज राज्याचे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी अक्षय ऊर्जा आणि दुग्ध विकास खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेली आहे. त्यांच्या बाबतीतली एक खासियत अशी आहे की त्यांना महाराष्ट्रातल्या आणि त्यांच्या जिल्ह्यातील मतदारसंघातील एक रस्त्यावर पायी चालणारा सर्वसामान्य माणूस सुद्धा थेट त्यांना मोबाईलवर फोन करू शकतो आणि ते त्याचा फोन उचलतात. आणि म्हणून फोन उचलणारे आणि तत्परतेने काम करणारे मंत्री म्हणून आमदार म्हणून त्यांची लोकप्रियता संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. आणि म्हणून आज ते 4 वेळा सर्व जाती धर्मातील असणाऱ्या विधानसभा मतदारसंघातनं 4 वेळा त्या सलग आमदार म्हणून निवडून येतात आणि महाराष्ट्रामध्ये आज एक लोकप्रिय मंत्री म्हणून या मंत्रिमंडळाने काम करतात. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब हे कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांचा आणि पतंगरावजी कदम साहेबांचा संबंध 1997-99 सालापासून आहे. त्याचं कारण असं की त्यांची जी परिस्थिती होती कौटुंबिक परिस्थिती ही कौटुंबिक परिस्थिती आणि पतंगरावजी कदम साहेबांची राजकीय कौटुंबिक परिस्थिती या दोन्हीमध्ये साम्यता आहे. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचे वडील हे एका कारखान्यामध्ये कामगार म्हणून काम करत होते आणि 1997 साली प्रकाश आंबेडकर साहेबांनी पंचायत समितीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं धाडस केलं. त्यावेळेस त्यांचं वय 21 होतं आणि 21व्या वयात पंचायत समितीला प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आणणारे कोल्हापूर जिल्ह्यातले ते एक असे आमचे ज्येष्ठ सहकारी राहिले. 97 सालापासून जी त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली ती कधी त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 21वा वय त्यावेळेस होतं 97ला. आज सुद्धा 4 वर्षांनी 25वा वय झालं असेल असं त्यांच्याकडे पाहिल्यासारखं वाटतं. कारण आजही त्यांनी एक आरोग्यमंत्री महाराष्ट्राचा कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण प्रकाश आंबेडकर असं म्हणलं तर शरीराने चुकीचं होणार नाही असं मला वाटतं. कारण 97ला ते ह्या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य झाले, तदनंतर जिल्हा परिषदचे सदस्य झाले आणि योगायोगाने ज्यावेळेस ते कोल्हापूर जिल्हा परिषदचे सदस्य होते त्यावेळेस आदरणीय पतंगरावजी कदम साहेब हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आणि म्हणून त्यांचा आणि त्यांचा कदम साहेबांचा फार या ठिकाणी स्नेह संबंध त्या काळात जमलेले होते. आणि त्यानंतर त्यांनी जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पदार्पण केलं प्रत्येक निवडणुकीत 40,000हून जास्त मताधिक्याने ते विधानसभेमध्ये सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत, विधानसभेचे आमदार झालेले आहेत. आज विद्यमान सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ही राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी त्यांच्याकडे दिलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून, भारती विद्यापीठाचे हितचिंतक म्हणून आणि कदम कुटुंबाचे हितचिंतक म्हणून नेहमीच त्यांचा कदम साहेबांवर आणि आमच्यावर आणि विशेषतः माझ्यावर एक नेहमीच स्नेह संबंध राहिलेले आहेत. आणि म्हणून आज प्रकाश आंबेडकर साहेब गेल्या अनेक वर्षांपासून माझी इच्छा होती तुमचे साहेबांचे व्यक्तिगत संबंध पाहता की तुम्ही केव्हा ना केव्हा कार्यक्रमाला यावं. आज तुम्हीही वेळात वेळ काढून आलात. लग्नाची तीत मोठी आहे मला माहिती आहे. सावे साहेबी मला म्हणाले आंबेडकर साहेब तुम्ही म्हणालात मला वाटतं तुम्हालाही आज 20-25 लग्नांना कदाचित भेटी द्याव्या असतील, तुम्हालाही तसं असेल. माझ्याकडे आत्ता 23 लग्नांची यादी आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा मी तिथंच पळणार आहे मतदारसंघात.
कारण सध्या लोकांच्या मनात कुठलं काम हो न हो म्हणजे होतच असतात कामं आपण करतोच, पण लग्नाला आलं पाहिजे ही जो आग्रह असतो त्यातनं तुम्ही आम्ही कधी कोणी वाचू शकत नाही. आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आज वेळात वेळ काढून आलात. आपल्या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो. भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी आमच्या कुलगुरूंनी जाता जाता माहिती दिली की NIRF मधलं आमचं रँकिंग काय. मी तुम्हाला आज विश्वास देतो की कुलगुरू आणि आमच्या सगळ्या टीमच्या सगळ्यांना सोबत घेऊन येणाऱ्या वर्षभरात हाच आकडा 25 पर्यंत जाईल भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीचा रँकिंगचा. यासाठी आम्ही अनेक चांगली आणि महत्त्वपूर्ण पावलं आज विद्यार्थ्यांसाठी, स्टाफसाठी आणि टोटल कॅम्पस एन्व्हायरमेंटसाठी खूप चांगल्या पावलं येणाऱ्या काळात करतोय. दिल्लीमध्ये आता आमचा नवा कॅम्पस होतोय, मुंबईमध्ये नवा कॅम्पस होतोय, अनेक नवा शाळा, नव्या कॉलेजेस हे होते. इथं धनकोडीमध्ये सुद्धा नवी मेडिकल कॉलेजची इमारत होते. आणि लवकरच आज या ठिकाणी आम्ही एक मोठं फुटबॉल स्टेडियम माझे बंधू स्वर्गीय अभिजित कदम यांच्या नावाने इथं उभं करणार आहोत. त्याचाही या संपूर्ण एन्व्हायरमेंट क्लिअरन्सची मान्यता होते. आणि त्याच्याबरोबर एक नॅशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल पॅराओलम्पियन्ससाठी सुद्धा या ठिकाणी केलं जाईल. ह्याची सुद्धा आज मी या ठिकाणी घोषणा करत आहोत की ज्या इन्स्टिट्यूटमध्ये देशातल्या पॅराओलम्पियन्ससाठी फक्त ट्रेनिंग दिलं जाईल ही आज या ठिकाणी मी घोषणा करतोय. आपण सगळेजण या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय